या सत्राचा विषय थोडा वेगळा आहे. पीड पराई जाने रे. गांधीजींच्या संदर्भातला हे शिबिर असल्यामुळं वेगवेगळे मुद्दे घेऊन ते आजच्या मुद्द्यांशी कसे जोडता येईल या दृष्टीनं मी मांडणी करतो. काल आपण संध्याकाळी प्रार्थनेमध्ये या प्रार्थनेच्या ओळी म्हणालो, वैष्णव जनतो तेने कहिये जे पीड पराई जाने रे. तर गांधींचा आणि या प्रार्थनेचा संबंध काय हे अगोदर मी आपल्याला सांगतो. ज्या नरसिंह मेहतांची ही प्रार्थना आहे, हे नरसिंह मेहता जवळपास 600 वर्षापूर्वी गुजरातमध्ये होऊन गेले. सौराष्ट्र प्रांतामध्ये 1414 साली त्यांचा जन्म झाला आणि त्या गुजरातच्या सगळ्या भूमीवर त्यांचा एक विशेष प्रभाव आपल्याला जाणवतो. नरसिंह मेहतांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळामध्ये जे दलित किंवा ज्या प्रकारचे नाकारलेला समूह होता, तर त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन हे भजन करायचे, कीर्तन करायचे. त्यामुळे त्या काळातल्या प्रस्थापितांनी त्यांच्यावर थोडीशी बहिष्काराची भूमिका घेतली होती आणि त्यामुळेच कदाचित महात्मा गांधींना ते जवळचे वाटले असतील, अशी पण शक्यता आहे. गांधी जेव्हा 1919च्या दरम्यान साबरमती आश्रमामध्ये गांधीजींनी ही प्रार्थना त्यांच्या दैनंदिन प्रार्थनेमध्ये घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर नरसिंह मेहता आणि त्यांच्या सगळ्या भजनांबद्दल एक वेगळं आकर्षण गुजरातमध्ये आणि एकूणच सामाजिक चळवळींमध्ये निर्माण झालं. गांधीजींना 3 प्रकारच्या धार्मिक गोष्टींचं एक ग्रंथांचं आकर्षण होतं. इथं ईशावास्य उपनिषद जे आहे, उपनिषदातलं ते सर्वात महत्त्वाचं उपनिषद मानलं जातं. तर त्याच्यातले जे पहिला श्लोक आहे की ईश्वर सर्वत्र भरलेला आहे, तर त्याचं गांधीजींना त्या श्लोकाचं एक फार आकर्षण होतं. दुसरं येशू ख्रिस्ताची जी पर्वतावरची प्रवचनं जी म्हणतात, तर येशू ख्रिस्त गांधीजींना सेवा करुणा याच्यामुळे जवळचे वाटायचे. आणि तिसरी नरसिंह मेहतांचं हे जे भजन आहे, हे गांधीजींना खूप आवडायचं. पण मी फक्त जसं कीर्तनकार एखादा अभंग घेतो आणि त्याच्यावर निरूपण करतो, त्या पद्धतीने फक्त सुरुवात म्हणून याचा मी वापर करतो आणि नंतरच्या भागामध्ये आज काय करायला पाहिजे या ओळींनीगीर याच्याबद्दल बोलणार आहे. ग्रेट मेन थिंग्स अलाइक असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. म्हणजे जगातली सगळी मोठी माणसं एकाच प्रकारचा विचार करतात. तुम्ही जर ChatGPTमध्ये नरसिंह मेहतांचे भजन टाकलं आणि खाली जर असं लिहिलं की मराठीमध्ये याचं पॅरलल आम्हाला सांगा, तर कोणतं येईल? तुकारामांचं येईल ना. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेम आहे ना. म्हणजे 1414 नंतरच्या काळात लिहिलेले नरसिंह मेहता आणि शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या तुकाराम महाराजांच्या ओळी अगदी सारख्या आहेत. किंवा आपले साने गुरुजींच्या ज्या ओळी आहेत, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊनी उठवावे जगाला प्रेम अर्पावे, सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजिती सकल, तया जाऊनी हसवावे जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे नरसिंह मेहतांच्या ओळी, तुकारामांचा अभंग आणि साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म, हा त्रिकोण जर आपण बघितला की तिघांमध्ये पण 200-200 वर्षाचा गॅप आहे. पण धर्माच्याबद्दल विचार करताना प्रेम करणं किंवा सेवा करणं हाच धर्म आहे, हा तिघांच्याही बोलण्यातला धागा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा गांधींना त्या गोष्टीचं विशेष आकर्षण वाटलेलं आहे. आणि मग दुसऱ्याची पीडा जाणून घेणं म्हणजे धर्म. वैष्णव जनतो तेने कहिये जे पीड पराई जाने रे. म्हणजे दुसऱ्याची पीडा जाणून घेणं म्हणजे धर्म. अशी जर धर्माची सोपी व्याख्या आपण सरासरीमध्ये काढली, तर जगामध्ये आपण त्याच माणसांना सन्मान देतो की जी माणसं इतरांच्या दुःखाशी स्वतःला जोडून घेतात. अशा माणसांनाच आपण जगामध्ये महात्म्य पण देतो किंवा संतत्व देतो किंवा सामाजिक कार्यकर्ते पण देतो. तुम्ही सगळे तरुण पिढी आज पॅकेज किंवा संपत्तीतून कर्तृत्व निर्माण करणाऱ्या माणसांबद्दल एक आकर्षण असणं स्वाभाविक आहे. पण आपण भिंतीवर अदानीचा फोटो लावत नाही, भिंतीवर आपण अंबानीचा फोटो लावत नाही, भिंतीवर आपण बिल गेट्सचा फोटो लावत नाही. त्यांच्या घरात सुद्धा फाटक्या येशू ख्रिस्ताचाच फोटो असतो.
बिल गेटच्या बंगल्यामध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताचाच फोटो असेल. आपल्याकडच्या किती मोठ्या राजे महाराजांच्या घरात गेलं तर कफनी घातलेल्या गौतम बुद्धाचाच फोटो त्यांच्या घरामध्ये असणार. आणि म्हणून ही सगळी जी माणसं आहेत की ज्यांनी स्वतः संपत्ती कमावण्याऐवजी स्वतः दुसऱ्यांच्या वेदनेमध्ये स्वतःला जोडून घेतलं, अशाच माणसांना जग सन्मान देतं, अशाच माणसांना जग आपलं म्हणतं. हा मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि म्हणून तरुण पिढीनं आपण कुठल्या रस्त्याने जायचं, आपल्याला जर जगामध्ये अमर व्हायचं असेल, किंबहुना ती प्रेरणा खूप दुय्यम आहे, पण आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान मिळवायचं असेल, किंबहुना आपल्या आयुष्याचं ज्याला सार्थक म्हणून असं जर करायचं असेल, तर पैशाच्या वाटेने जायचं, कर्तृत्वाच्या वाटेने जायचं की दुसऱ्याच्या पिढीमध्ये सहभागी होऊन काम करायचं. हा मला पहिला मुद्दा तुमच्यासमोर मांडावा असं वाटतं. दुसरा मुद्दा, इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, सिम्पथी आणि एम्पथी. तर सिम्पथी म्हणजे दुसऱ्याला सहानुभूती देणं, पण एम्पथी याचा अर्थ असा की दुसऱ्याच्या दुःखाचा भाग होणं, आपण त्याच्या जागी आहे अशी कल्पना करणं आणि त्याच्या दुःखामध्ये त्याच्याबरोबर चालणं, याला एम्पथी म्हटलं जातं. मला असं वाटतं नरसिंह मेहतांनी हाच इंग्रजीमधला शब्द काव्यरूपाने मांडलेला आहे. पीड परई जानेरे म्हणजे एम्पथी आपल्या आधुनिक भाषेमध्ये. 1-2-3 उदाहरणं आपल्या पुढे ठेवतो. बाबा आमटेंचं उदाहरण सगळ्यांच्या पुढं आहे की बाबा जेव्हा पहाटेच्या वेळी ते एका नालीजवळून चालले होते, तर त्यांना असा एक माणूस दिसला की ज्याच्या अंगावर त्याला कुष्ठरोग झालेला आहे आणि त्या गटारीमध्ये तो आहे. बाबा पुढे निघून गेले, पण पुढं निघून जाताना एका क्षणी त्यांच्या मनात असं आलं, मी तिथं असतो तर. आणि त्या क्षणी बाबा आमटेंचा जन्म झाला. मुरलीधर आमटेचं बाबा आमटेमध्ये रूपांतर होण्याचा तो क्षण होता की ज्या क्षणी त्यांनी स्वतःला एम्पथीमध्ये नेलं. तेच उदाहरण लिंकनचं आहे. लिंकन एकदा जंगलामधून त्यांच्या याच्यामध्ये चाललेले असताना एक रानडुक्कर एका चिखलामध्ये अडकलेलं होतं आणि ते जसजसं हालचाल करायचं तसतसं त्या चिखलामध्ये खोलखोल रुतत होतं. लिंकनच्या अंगावर असे चांगले कपडे होते, त्याला पोचायला उशीर होणार होता, पण लिंकन खाली उतरला. त्याच्या मित्रांबरोबर त्याने काठी काढली, त्या काठीने त्या रानडुकराला त्याने ते दिलं, त्याला त्या चिखला बाहेर काढलं. मला असं वाटतं की हा जो क्षण असतो ना की मी त्या जागी असतो तर, तिथं तुमच्यातल्या महात्मेपणाची सुरुवात होते, किंबहुना ती महात्मेपणाची झलक आहे असं मला वाटतं. तेच उदाहरण महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. महात्मा फुले एकदा आळंदीला चालले होते आणि एक वारकरी, म्हातारा वारकरी चक्कर येऊन पडला. बाकी सगळे लोक पुढं पुढं जात होते. महात्मा फुलेंनी पाणी काढलं जवळचं, ते पाणी त्या माणसाला पाजलं. तो म्हटलं की तुमच्या रूपाने मला विठ्ठल भेटला. महात्मा फुले त्याला असं म्हणाले की हे मी का केलं, तर मी सुद्धा तुझ्यासारखा कधीतरी म्हातारा होणार आहे असा माझ्या मनात विचार आला, आणि ज्या क्षणी माझ्या मनात असा विचार आला त्या क्षणी मी मागं फिरलो आणि तुला पाणी पाजलं. तेव्हा मी हे तुझ्यासाठी केलं नाही, माझ्या म्हातारपणासाठी केलं की मला पण कोणीतरी असं पाणी पाजलं पाहिजे, असं गमतीने महात्मा फुले त्या माणसाला म्हणाले. मला असं वाटतं की ही जी 3 उदाहरणं आहेत, बाबा आमटेंचं उदाहरण आहे, लिंकनचं उदाहरण आहे आणि महात्मा फुलेंचं उदाहरण आहे, या 3ही उदाहरणांमधून आपल्याला असं जाणवतं की ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या पलीकडे जायचा विचार करता, दुसऱ्याच्या वेदनेचा भाग बनायला करता, त्या क्षणी आपल्यामधला महात्मे पण विकसित व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून काल जसं आपल्या सर्व वक्त्यांनी जे सांगितलं की महात्मा गांधी हा एक सामान्य माणूस, पण सामान्यातला असामान्यत्वाकडे होणारा त्यांचा जो प्रवास आहे, हा प्रवास गांधीजी म्हणून आपल्याला आपले वाटतात ना, कारण गांधीजी त्या चुका करतात, त्या चुका कबूल करतात, आणि म्हणून महात्मा गांधी आपल्याला आपले वाटतात की यार मी पण असं होऊ शकतो. गांधी जर जन्मजातच एखाद्या ईश्वर अवतारासारखी असते आणि काहीच चुका नाही, काहीच नाही, मी तुमच्या उद्धारासाठी आलो अशी भाषा केली असती, तर मला असं वाटतं गांधी कदाचित आपल्याला तितके आपले जवळचे वाटले नसते, आपण फक्त हात जोडले असते. पण गांधीजींसारखं मी होऊ शकतो याचं कारण गांधीजींमधली प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये येऊ शकतं. मला असं वाटतं ही ज्या एम्पथीची मात्रा आहे ही आपल्या अंतःकरणातले आपण ज्याप्रमाणे वाढवत नेऊ त्याप्रमाणे आपल्यातल्या प्राण्याचा प्रवास माणसाकडं आणि माणसाचा प्रवास महात्मेपणाकडे होईल असं मला वाटतं. आपल्यात प्राणीप्रेरणा आहेत का आहेत, ते जे असं म्हटलं जातं की त्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या म्हणजे भय, निद्रा, मैथून आणि खाणं, या 4 गोष्टी ज्या आहेत, या 4 गोष्टी आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच आहेत. त्या प्राण्यांमध्ये पण असतात, आपल्यामध्ये पण असतात. मग भय, आहार ह्या ज्या सगळ्या प्रेरणा आपल्यामध्ये आहेत, या प्रेरणाचा आपण गुणाकार करू शकतो का,
या प्रेरणांकडून आपण प्राणी प्रेरणेकडून मानवी प्रेरणेकडे आपला प्रवास होऊ शकतो का? म्हणजे जो सामान्य प्राणी असतो किंवा सामान्य माणूस असतो त्याच्यामध्ये स्वतःचं संरक्षण करणं, स्वतःच्या पिल्लांची काळजी घेणं हे असतंच ना प्रत्येकामध्ये. म्हणजे प्राण्यांमध्ये पण ते असतं. म्हणजे साधं समजा एखाद्या मांजरीचं पिल्लू आहे, तुम्ही तिला हात लावला तर ती लगेच त्या पिल्लासाठी लगेच तिच्या संरक्षणासाठी तिची पंजे काढते. हे अगदी नैसर्गिक आहे. स्वतःच्या पिल्लांसाठी चिमणी आणून काहीतरी देते किंवा गाय आपल्या याला वासराला चाटते, हे अगदी स्वाभाविक आहे ना. मग आपण वेगळं काय करतो? आपण त्याच प्राणी प्रेरणेमध्ये आहोत की आपण फक्त आपल्या स्वतःची काळजी घेतो, फार तर फार आपण आपल्या मुलांची काळजी घेतो, आपल्या बायकोची काळजी घेतो आणि त्यालाच आपण जीवनाची यथार्थता मानतो. त्याच आपला पुरुषार्थ आपल्याला जीवनामधला वाटतो. या महात्म्यांचं वैशिष्ट्य आहे पीडपराई जाणरे म्हणणाऱ्यांचं, की यांनी या प्राणी प्रेरणेकडून मानवी प्रेरणेकडे प्रवास केला आणि मानवी प्रेरणेकडून महात्मेपणाकडे प्रवास केला. मला असं वाटतं की या महात्मा गांधींच्या या आवडत्या भजनातून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर माझ्या या प्राणी प्रेरणेचा विस्तार मी आणखी करू शकेल का? म्हणजे अगदी साधी गोष्ट की समजा मी माझ्या मुलांची काळजी घेतो, मी माझ्या बायकोची काळजी घेतो, फार तर फार पुढे जाऊन माझ्या आईवडिलांची काळजी घेतो, त्याच्या पुढे जाऊन माझ्या बिल्डिंगमधल्या लोकांची काळजी घेतो, त्याच्या पुढे जाऊन माझ्या नातेवाईकांची काळजी घेतो. ही प्रेरणा पीडपराईचीच आहे. पण त्याला आम्ही कुंपण घातले की त्या माझ्याकडून आपण आपल्याकडे प्रवास करू शकू का? माझ्या मुलाला थोडं खर्चटलं तरी मी अस्वस्थ होतो, माझ्या मुलाला भूक लागली त्याला मी वेळेवर जेवण देऊ शकलो नाही तर मी अस्वस्थ होतो. मग ही जी माझी प्राणी प्रेरणा आहे की माझ्या मुलाची काळजी करणं, माझ्या बायकोची काळजी करणं, त्याचा मी विस्तार करू शकतो का? हा खरा मुद्दा आहे. आणि त्याचा विस्तार करत नेणं म्हणजे सामाजिक दायित्व निभावणं, त्याचा विस्तार करणं म्हणजे सामाजिक बांधिलकी आपल्यामधली वाढवणं, हा मला खरा मुद्दा वाटतो. आणि म्हणून महात्मा गांधी एका ठिकाणी असं म्हणतात की मी महात्मा असण्यासाठी काहीच वेगळं केलेलं नाही. ते म्हणायचे आय एम अल्पात्मा. कारण त्यांना असं वाटायचं की मी जे करतो त्यात विशेष काय करतोय, हे प्रत्येक माणसानं करावं अशीच ती गोष्ट आहे, याच्यामध्ये महात्म्य पण काहीच नाही. पण दुर्दैवानं बाकीचे तसे करत नसल्यामुळे महात्मा गांधींचं वेगळेपण आपल्यावर अधोरेखित होतं. मग उरलेल्या भागात मी जी मांडणी करतोय ती ही की मग स्वतःमधली ही जी प्रेरणा आहे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याची, तिचा आपल्याला विस्तार कसा करता येईल. म्हणजे मला जेव्हा सामान्य माणसांवर आत्मकेंद्रितपणावर टीका केली जाते तेव्हा मी पण टीका करतो मध्यम वर्गाच्या आत्मकेंद्रीपणावर, याच्यावर. पण मला नेहमी असं वाटतं की या टीकेपेक्षा आपण यांना कार्यक्रम देण्यात कमी पडतोय का? आपण या मध्यम वर्गाला किंबहुना स्वतःविषयी जागरूक असलेल्या माणसांना आपण अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आपल्याकडे कार्यक्रम नाही आहे का? म्हणून आपण ही लोक त्यांच्यामध्ये अडकलेत का? म्हणजे कॉलनीतला गणपती असला तर अगदी रात्र जागणारी पोरं मी पाहतो. कॉलनीमधला एखादा कार्यक्रम असेल किंवा कॉलनीमधलं कोणी आजारी पडलं असेल तर ते अगदी फार ॲम्ब्युलन्स करतील, त्याला हे करतील ते करतील. तर त्याच्या कॉलनीपासून त्याच्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे ते मला वाढवत त्याच्या ऑर्डरपर्यंत नेता येईल का? त्याचं ऑर्डरचं प्रेम मला शहरापर्यंत नेता येईल का? त्याचं शहराचं प्रेम मला राज्यापर्यंत नेता येईल का? हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून प्रत्येकामध्ये तो स्टप आहे, प्रत्येकामध्ये ते पोटेन्शियल आहे आपली पीडपराई जाणण्याची. असा कोणीच दगड नाही आहे की दुसऱ्याचं दुःख पाहून हळत नाही, असा माणूसच नाही. भिकाऱ्याला आपण भीक टाकतो याचं कारण आपल्याला सुटका पाहिजे असती, त्या क्षणी आपल्याला ते बघवत नाही. ते लोक आयो बायो देणं जे करतात ना आपण कुठेतरी जेवायला बसल्यानंतर, तर आपण पटकन का देऊन टाकतो? तर तुम्हाला ते बघवत नाही आहे दुःख, आणि म्हणून तुम्ही स्वतःची त्या दुःखातून सुटका करून घेत आहे की पटकन द्यायचं आणि बाजूला व्हायचं. तुम्ही हिंमत आहे का तुमची असं करण्याची? समोर एखादा उपाशी माणूस आहे, मी शांतपणे जेवेल, मला नाही फरक पडत, शक्यच नाही तुम्हाला. आपण त्या भिकाऱ्याला शिवाय देऊ, त्याला काही करू, त्याला तिथून हाकलून लावू, याचं कारण असं की मी तुझं दुःख कायमचं दूर करू शकत नाही आणि म्हणून मी माझी सुटका करून घेतो, इतकंच फक्त त्याचा अर्थ आहे. आणि मग हे मानसशास्त्रीय विश्लेषण जर असेल तर मला असं वाटतं की मग काय करायला पाहिजे? मला असं वाटतं की आपल्यातल्या स्वप्रेरणेचा विस्तार करण्यासाठी महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन आपण एखादं काम निवडलं पाहिजे. काल अविनाशजी आणि आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो तर हाच मुद्दा पुढं आला की ह्या प्रेरणेचं पुढं काय करायचं? महात्मा गांधी मला समजले, महात्मा गांधींचं सगळं मला मान्य आहे, महात्मा गांधींसारखं व्हायचा मी प्रयत्न करील, सगळं आहे, पण याची सुरुवात कुठे? एक मला वाटतं की आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये ही पीडपराई जाण्याला आपण सुरुवात करायला पाहिजे.
कुठलंही क्षेत्र घ्या, पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. गांधीजींचं जे आहे की तो माणूस प्रत्यक्षाने काम करत राहिला. आणि आपण गांधींवर बोलतोय, गांधींच्याबद्दल बोलतोय, पण प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी होत नाही. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जर आम्ही गांधींचे प्रेमी असो तर काहीतरी कृती आमच्या आयुष्यामध्ये असली पाहिजे. कुठलंही क्षेत्र निवडा, पण कृती असली पाहिजे. आणि फार कामाची गरज नाही. गांधीजींचं जे प्रसिद्ध वाक्य आहे की 1 स्टेप इज इनफ फॉर मी, एक पाऊल चाला फक्त. पण मी रिकामा आहे, मी काहीच करत नाही आणि मी त्या प्राणी प्रेरणेमध्ये आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 प्रेरणेभोवतीच जर मी फिरत असेल तर मला वाटतं की आपण त्या प्राणी प्रेरणेचा विस्तार करत नाही आहोत. मग इथं बरीचशी तरुण मुलं आहेत, मग ती पुढचा प्रश्न विचारतील की मग आम्ही काय करायला पाहिजे. आता हे असं आहे ना की मी पण त्याच्यातून गेलेलो आहे की हे वय असं असतं, तरुण वय, की सातत्यानं अनेक गोष्टी खुणावत असतात की मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मदर तेरेसाची मुलाखत पाहिली की असं वाटतं याला साला आता जे रस्त्यावरचं पोरगं दिसेल ते उचलायचं आणि कडेवर घ्यायचं. मेधा पाटकर पाहिलं की असं वाटतं साला सगळं सोडून त्या नर्मदा घाटीमध्ये गेलं पाहिजे. बाबा आमटेंचं पाहिलं की असं वाटतं नाही यार ते आनंदवनसारखंच काम करायला पाहिजे. अभयभंग पाहिलं की नाही नाही, आरोग्य अतिशय महत्त्वाचा विषय. मी आता एकल महिलांवर बोलले की तू म्हणाल साला जगात हा सोडून दुसरा प्रश्नच नाही. हे होत राहतं ना. याचं कारण असं की हा आपल्यातला प्रांजळपणा आहे, हा प्रामाणिकपणा आहे की आपल्याला सारखं काही ना काही करावं असं वाटतं. मग काय करायला पाहिजे तर शांतपणे माझी अर्ज काय, मला काय करावं असं वाटतं याच्याबद्दल शांतपणे विचार केला पाहिजे की मी खरंच त्याच्यात टिकणार आहे का. मी स्वतः सगळीकडे चक्कर मारून आलेलो आहे, नर्मदा घाटीपासून तर सगळीकडे जाऊन आलो आहे. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की गांधीजींच्या एका वाक्याने मला दिशा दिली. गांधीजी असं म्हणतात की ज्यावेळी तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुम्ही आयुष्यात बघितलेल्या सर्वात दुःखी माणसाचा चेहरा तुमच्या समोर आणा आणि त्या दुःखी माणसाचा चेहरा तुमच्या समोर आणल्यानंतर त्या माणसाला माझ्या कृतीनं त्याच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का, त्याच्या दुःख किंचितसं दूर व्हायला माझ्या कृतीनं काही मदत होणार आहे का, हा विचार तुम्ही करा आणि त्या क्षणी तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य असेल. मग निकष काय असला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचं दुःख दूर करेल. समजा आता प्लॅस्टिक वाचवा, आपलं प्लॅस्टिक नष्ट करा, अशा पद्धतीची एखादी मोहीम मला करावीशी वाटली. मी काय विचार करेल, माझ्यापुरतं सांगतो की हा पर्यावरणासाठी नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्या जर पृथ्वी धोक्यामध्ये आली तर आपल्याला जमीन ही अशी होऊ शकेल, प्लॅस्टिक नष्ट होत नाही, हे करत नाही. पण दुसरं मला असं वाटलं की शालाबाह्य मुलांच्या प्रश्नावर काम करावं. तर मी पटकन मला स्वतःला कॉल काय घेईल की अरे शालाबाह्य पोरांचं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. याचं कारण असं की ह्या पोरांचं आयुष्य आत्ता जर मी याला शाळेत घातलं तर लगेच बदलू शकतं. आणि म्हणून मग मी काय करेल, प्लॅस्टिकमध्ये काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला मदत करेल आणि प्रत्यक्ष काम शालाबाह्यावर करेल. असं स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात की मी कुठलं काम करावं असं वाटतं याच्याबद्दल आपणच निर्णय घ्यायचा असतो. आणि मग एकदा तुमचा निर्णय झाला, आता इथं डॉक्टर सतीश गोगलवार आहेत, एकदा कुरखेड्याला गेले, आरोग्यामध्ये काम सुरू केलं, जंगल ह्या सगळ्या आजूबाजूचे विषय त्याच्याशी जोडले आणि काम करत राहिले. मग मागं फिरणं नाही. एकदा तुम्ही ठरवलं 5 वर्ष एरर अँड ट्रायलला द्यायचं, पण त्याच्यानंतर त्याच क्षेत्रामध्ये काम करायचं. किंवा कधी कधी असंही होऊ शकतं की त्या कामामधलं तुमची आनंद जाऊ शकतो, तर मग प्रामाणिकपणे ते बाजूला आलं पाहिजे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे असं म्हणायचे की त्यांचं जेव्हा कौतुक केलं जायचं तेव्हा ते असं म्हणायचे की अरे माझं काय कौतुक करता तुम्ही, मी स्वार्थी माणूस आहे, मला या कामामध्ये मजा येते, आनंद आहे, म्हणून मी या कामामध्ये उतरलेलो आहे ना. शरद जोशी असं म्हणायचे की ज्या क्षणी या कामामधली माझी गंमत संपेल त्या क्षणी मी हे सोडून देईल काम. म्हणजे न हे घेतले वृतांधतेने वगैरे असलं काही नसतं. प्रांजळपणे मला त्याच्यात आता नाही वाटत, मी बाजूला झालो. अशा मोकळेपणाने जर आपण त्याच्यामधून इतक्यात प्रांजळपणे जर आपण त्याच्यातून विचार केला तर त्याच्यामधून आपल्याला एक दिशा येऊ शकते. मग समजा एखादं क्षेत्र निवडलं, तुम्ही ठरवलं याच्यात मला काम करायचं, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा त्या कामाचा अभ्यास केला पाहिजे. शरद जोशींचा एक प्रसिद्ध लेख आहे, इथं चंदूभाऊ पण आहेत. त्या लेखाचं नावच असं आहे की थांबवा हे समाजसेवेचे ढोंग. थांबवा आता हे समाजसेवेचे ढोंग नावाचं त्यांचं एक प्रसिद्ध लेख आहे.
मी ज्या दिवशी नोकरी सोडली त्या दिवशी तो लेख 2दा वाचून काढला की हे आपल्यात नाही आलं पाहिजे. आणि तर त्या लेखामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, ते असं म्हणतात की सामाजिक कार्यकर्ते ही जी जमात आहे, ते जमात शब्द वापरतात, की ही जमात कुठल्याच विषयाच्या खोलामध्ये जात नाही. त्यांना असं चटपटीत बोलण्याचं एक कौशल्य त्यांच्यामध्ये आलेलं असतं आणि त्या चटपटीत बोलणाऱ्या कौशल्यातून ते जगातल्या सगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. त्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यापेक्षा त्या प्रश्नाची वरवर मांडणी करणं, अशा प्रकारच्या गोष्टी ते करत असतात. तो प्रश्न ज्याच्यातून निर्माण झाला त्याच्याबद्दल खोलवर विचार करायला ते तयार होत नाहीत आणि म्हणून फक्त वरवरचं काम ते करत राहतात. शरद जोशींच्या मृत्यूपूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये ते आमच्या भंडारदरा धरणाकडे आले होते, म्हणजे ते डिसेंबरमध्ये वारले. तर मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही असं म्हणता की शेतीमध्ये काम केलं पाहिजे, पण मग परिगावरच्या प्रश्नांचं काय करायचं? म्हणजे तुमचा जोपर्यंत शेतीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मग बालविवाह होऊ द्यायचे का? तोपर्यंत मग शालाबाह्य मुलांचा प्रश्न राहू द्यायचा का? तोपर्यंत मग कुपोषण राहू द्यायचं का? मग आम्ही काय करायचं तरुणांनी? आम्ही परिगावरच्या प्रश्नावर काम करायला अडचण काय तुमची? तुम्ही शेतीवर काम करा, आम्ही परिगावर काम करतो, मी त्यांना म्हटलं. तर त्यांनी जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं होतं. ते म्हणे की जास्त ताकद आपण केंद्रावर लावली पाहिजे आणि केंद्रावर ताकद लावल्यानंतर जे प्रश्न आपोआप सुटू शकतात ते सुटू द्यावेत आणि मग परिगाकडे गेलं पाहिजे. कारण तुम्हाला सोपं काम जे करायला ते आवडतं म्हणे, तुम्हाला खोलत जायचं नाही आहे किंवा म्हणून तुम्हाला संघर्ष नको आहे, म्हणून तुम्ही या परिगावर काम करून स्वतःची सुटका करून घेताय. हा मुद्दा बरोबर आहे त्यांचा. आणि म्हणून तुम्ही जो काही विषय निवडाल त्या विषयाची मुळं कशात आहेत. उदाहरणार्थ मी एकल महिलांमध्ये काम करतो. विधवा महिलेचा प्रश्न का बरं गंभीर आहे? याचं कारण असं की तिचं लहानपणी सक्षमीकरण झालेलं नाही. पुरुषाची बायको वारली तर पुरुष केविलवाना होत नाही ना, भावनिकदृष्ट्या होईल, पण बाकी त्याचे गंभीर प्रश्न तयार होत नाही. स्त्रीचे का होतात? तर आमच्या परंपरेनं स्त्रीला जे बाजूला टाकले त्याच्यामुळे तिचे गंभीर प्रश्न निर्माण झाले. शिक्षण नाही आहे, कौशल्य नाही आहे, तिला दुय्यम मानलेलं आहे, तिला एक्सपोजर दिलेलं नाही, आमच्या परंपरेने तिला बाजूला टाकलेलं आहे. म्हणजे एकल महिलांचा आत्ताचा जो तात्पुरता प्रश्न आहे, मी तात्पुरता म्हणतो, ते झाल्यानंतर जर हेरंब कुलकर्णी स्त्रियांच्या मूळ दासत्वाच्या प्रश्नाकडे वळाले नाही तर ते ढोंगे. म्हणजे आता पुनर्वसनाचा प्रश्न सोडल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये मला एकल महिला केविलवाणी होऊ नये, महिला सक्षम कशी राहिली पाहिजे याच्यावर मला काम करावं लागेल. तरच पुढच्या टप्प्यामध्ये मी स्त्रियांच्या मूळ प्रश्नाकडे गेलो पाहिजे. आणि म्हणून शरद जोशींचं जे म्हणणं होतं की दारिद्र्याचा प्रश्न हा शेतीतून निर्माण झाला आहे, म्हणून दारिद्र्यावर काम करण्याऐवजी शेतीवर काम करा, तसं आपण प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर जी गोष्ट आपण टाळतो ती गोष्ट करायला पाहिजे की आपण वाचन करायला पाहिजे. त्या प्रश्नाचा सांगोपांग अभ्यास आपण करायला पाहिजे, तो प्रश्न मुळातून समजून घेतला पाहिजे. मी आपल्या इतिहासातली 2-3 उदाहरणं तुम्हाला देईल. महात्मा फुलेंचं नाव मी तुम्हाला सांगेल की महात्मा फुलेंसारखा माणूस जेव्हा वंचितांसाठी काम करायला लागला तर वंचितांसाठी काम करताना त्यांच्या असं लक्षात आलं की या देशातल्या आर्थिक दारिद्र्याच्या प्रश्नाची मुळं ही धार्मिक शोषणामध्ये आहेत. इथली जी पुरोहितशाही आहे, इथली जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, यांना या देशातल्या वंचितांना अधिक गाडून टाकलेलं आहे त्यांच्या या आजच्या परिस्थितीमध्ये. आणि म्हणून मग महात्मा फुलेंनी गुलामगिरीसारखं पुस्तक लिहिलं, अवतार कल्पनेचा त्यांनी अभ्यास केला. एकूणच मनुस्मृतीपासून या सगळ्या गोष्टींनी इथल्या वंचितांना वंचित ठेवलं, याचा महात्मा फुलेंनी अभ्यास केला आणि मग ते मुलींच्या शिक्षणाकडं किंबहुना शिक्षणाच्या विस्ताराकडे वळले. दुसरं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. बाबासाहेबांना एखादा मोर्चा काढणं अवघड होतं का? डायरेक्ट दिल्लीत आल्यानंतर डायरेक्ट दलितांच्या प्रश्नावर एखादा मोर्चा. बॅरिस्टर असलेला माणूस, इतक्या पदव्या असलेला माणूस, त्यांचं कुणी गांभीर्याने घेतलं असतं. पण शूद्र कोण होते इथपासून बाबासाहेबांनी त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि बाबासाहेबांनी त्या समस्येचा मुळातून अभ्यास केला आणि मुळातून त्या समस्येचा अभ्यास केल्यानंतर मग बाबासाहेब प्रत्यक्ष कृतीकडे वळले. तिसरं उदाहरण शरद जोशींचं आहे की दारिद्र्य कशातून आलं याचा अभ्यास शरद जोशींनी केला आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये कोरडवाहू शेतीमध्येच्या दारिद्र्याचं मूळ आहे म्हणून ते मग त्या प्रश्नाकडे वळले. मला सांगायचं हे की जेव्हा एखाद्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं असतं तेव्हा त्या प्रश्नाची पार्श्वभूमी, कुठलाही एक विषय निवडा तुम्ही, पण त्या प्रश्नाच्या मुळामध्ये जर आपण अशा प्रकारे वळलो तर ते जास्त चांगलं होऊ शकेल. मग आता सध्याच्या काळामध्ये कुठल्या प्रश्नांवर काम केलं पाहिजे असं तुम्ही जर मला विचारलं, म्हणजे तुमचा कॉल तुम्ही घ्यायचा आहे, आपल्याला कुठल्या विषयात काम करावं असं वाटतं,
पण मला जे ज्वलंत विषय वाटतात सध्याच्या काळामध्ये ते 4-5 विषय मी आपल्यापुढं मांडून मग आपण प्रश्नोत्तर करू. मला पहिला जो अभ्यासाचा विषय वाटतो तो दारिद्र्याच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. भारतातलं दारिद्र्य जे आहे या दारिद्र्याचा आजच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये अभ्यास करून दारिद्र्याची कारणं समजून घेतली पाहिजेत. आज कसं झालं आहे की दारिद्र्याबद्दल 2 डिबेट आहेत. म्हणजे एक गट असं म्हणतो आहे की गरिबी हटली, आता काय अडचण राहिली नाही. म्हणजे सध्याचा जो सत्ताधारी गट आहे त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 25 कोटी लोक दारिद्र्याबाहेर काढले, आता काय दारिद्र्याची अडचण राहिली नाही, गरिबी आता दूर झाली आहे. म्हणजे प्रश्नच मान्य करायचा नाही. अशा वेळी गरिबी हटली आहे का? काही प्रमाणात हटली. म्हणजे आज गरिबीचा हे बदललेलं आहे, आयाम बदललेला आहे. म्हणजे आज विषमता ही समस्या आहे. म्हणजे लोकांना खायला मिळते का? खायला मिळते. कपडे आहेत का? कपडे आहेत. पण विषमता आहे. म्हणजे त्यांचे जे ॲस्पिरेशन्स आहेत, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण पाहिजे, त्यांना चांगला दवाखाना पाहिजे, चांगली घरं पाहिजेत, स्थायी स्वरूपाचा रोजगार पाहिजे, तो नाही आहे. आणि म्हणून मग भुकेपासून आपण आज चांगल्या जीवनमानापर्यंत आलो आहे, हा खरा गरिबीचा मुद्दा आहे. आणि मग त्याच्यावर आज खरे काम करण्याची गरज आहे. मग तो डिबेट परतून लावायचा असेल आपल्याला तर गरिबीच्या संदर्भामध्ये चांगला अभ्यास करणं, अमर्त्य सेन काय म्हणतात, या सगळ्यांपासून एक डिबेट तयार करून जे काम पी साईनाथ आज करतायत की मध्यम वर्गाच्या हा जो डिबेट आहे की सगळं मिटलं, आता सगळं छान छान जगते, फील गुड आहे, त्याला छेद देणारी सातत्यानं मांडणी करत राहणं हे सुद्धा एक मोठं सामाजिक काम आहे. की नाही दारिद्र्य हटलं, आजही या देशामध्ये प्रश्न आहेत, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, आणि ते दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्ही काम करत नाहीत. हे सरकारला ठामपणे आकडेवारीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून, पत्रकारितेतून, लेखनाच्या माध्यमातून मांडणं हे सुद्धा आजच्या काळातलं मला महत्त्वाचं काम वाटतं. कारण ते जर केलं नाही ना तर एक दिवस GR काढून देशातली गरिबी संपली असं जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आपल्याला या देशातलं दारिद्र्य आहे हे स्पष्टपणे पुढे आणण्याची गरज आहे. कारण आज झालं असं की सगळीकडून गरिबी हटली. पूर्वी चित्रपट होते आपल्याकडं, चित्रपटाचा नायक गरीब असायचा, राज कपूर गरीब असायचा, कोणीतरी अमिताभ बच्चन गरीब असायचा. आज पिक्चरची शूटिंगच परदेशात होती 500 कोटीची, कुठं गरिबी दाखवणार त्याच्यामध्ये? पत्रकारितेत गरिबी होती. या मे महिना आला की हे सगळे मीडियातले लोक आहेत, तिथं भटेवार सर आहेत, तर वृत्तपत्राचे संपादक किंवा हे सगळे अत्यंत संवेदनशील माणसं असायची. आणि मग ती पाणी टंचाईच्या कुठं बातम्या आहेत, शहरी गरिबांचं काय आहे, रेशनवर धान्य मिळत नाही, मुनलाल गोरेंनी मोर्चा काढला, हे काढला की ते पहिल्या पानावर घ्या, त्यांच्या मुलाखती घ्या, अहिल्या रांगणेकरांनी असं केलं की असं करा. असं पत्रकार हे निम्मे कार्यकर्तेच होते. म्हणजे कार्यकर्ता आणि पत्रकार याच्यात सीमारेषा पुसट होत्या, असा तो काळ होता. आणि त्यामुळे गरिबांच्या प्रश्नाला एक मोठं जागा त्याच्यामध्ये असायचं. आज असं झालं की जे आपला पेपर वाचत नाही त्यांच्या बातमी छापायच्या कशाला? इतक्या पद्धतीचे युक्तिवाद आहेत की जे लोक आपला जर पेपरच वाचणार नाही तर मग त्यांच्या बातमी छापून काय करणार आहे? मेळघाटातल्या कुपोषणाची बातमी छापून काय ते काय कुपोषणवाले काही पेपर वाचणार आहेत का आपला? त्यापेक्षा आपल्या एखाद्या मुंबईतल्या एखाद्या याची करा, गरमाईने पावसाळा लांबल्याने मुंबईकरांची गरमी वाढली किंवा मुंबईकरांना अतिशय जगणं खूप हे झालं आहे, खूप गरम होतं आहे, ती बातमी गाजेल ना, तिला TRP आहे ना. मग ही जी बांधणी झाली याच्यामुळे याची गरज आहे की आपल्याला आता नव्या काळामध्ये आपल्याला या पद्धतीनं हा जो लोकांचा समज आहे हा समज दूर करणं हा मला पहिला मुद्दा वाटतो. दुसरा जो मला महाराष्ट्रातला जो दुसरा महत्त्वाचा वाटतो तो शहरी गरिबांचा वाटतो. तुम्ही सगळेजण बरेच जण शहरामधून आलेले आहात, तर शहरी गरिबांचा प्रश्न आज खूप गंभीर आहे. म्हणजे आपल्याला गरिबी म्हणजे फक्त आदिवासी भटके यांच्याबद्दल आपण बोलतो, पण शहरामध्ये आज गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. शहरी गरिबांचे प्रश्न सुटण्याची शक्यता अतिशय धूसर आहे. याचं कारण असं की बरेचसे गरीब हे अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत आणि त्यांना तिथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. तर म्हणून त्या ठिकाणी एखादं बालभवन सुरू करणं, त्यांच्या प्रश्नावर काम करणं, त्यांच्या शिक्षणावर काम करणं, आरोग्यावर काम करणं, तिथे व्यसनमुक्तीवर काम करणं, ही कामं खूप महत्त्वाची आहेत. म्हणजे विकास झाडे आणि भारती झाडे व्यसनमुक्ती केंद्र चालवतात, त्या बोलतील त्या विषयावर. पण हा व्यसनाचा जो मुद्दा आहे गरिबांमधला, हा मला तिसरा महत्त्वाचा मुद्दा वाटतो की आज दारूचा जो प्रश्न आहे, या दारूच्या प्रश्नावर सुद्धा आपल्यापैकी काही तरुणांनी काम केलं पाहिजे. कारण महात्मा गांधींची 2 प्रसिद्ध वाक्य आहेत त्याच्याबद्दल. गांधीजी असं म्हटले होते की मला जर 24 तासासाठी हुकुमशाह केलं तर या देशामध्ये मी दारूबंदी करील. आणि गांधीजींचं दुसरं वाक्य आहे,
की दारूतून जर विकास होणार असेल तर तो विकास नाही झाला तरी चालेल. ही गांधीजींची 2 सूत्ररूप वाक्य आहेत. याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. कारण आज दारूनं मरणाऱ्यांची संख्या एखाद्या युद्धात जितकी माणसं मरतात त्यापेक्षा जास्त आहे. काल अशोक बेलखोडे इथं आले होते, त्यांच्या किनवटमध्ये मध्यंतरी मी गेलो होतो. तर झोपडपट्टी एक याच्या एस टी स्टँडच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे. तिथे एका मुलाने मला पॅडवर काही नावं लिहिलेली दाखवली. तर मी त्याला म्हटलं कसली यादी आहे. तो म्हटलं सर आमच्या या झोपडपट्टीमध्ये 5 वर्षामध्ये मेलेल्या माणसांची यादी आहे, 54 जणांची यादी होती. कल्पना करू शकता तुम्ही 2000 लोकांच्या झोपडपट्टीमध्ये 54 लोक दारूने मरू शकतात. आणि म्हणून आपल्याकडे एखादी विषारी दारूची घटना घडली की सगळे चॅनल आणि सगळे त्याच्या मागे धावतात. पण हे जे रोजचं मरण आहे या मरणाचं काय करायचं. आणि म्हणून दारूचा जो प्रश्न आहे त्याला एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा आलेली आहे आपल्या समाजामध्ये. उच्च वर्गातली ती कोणती सिया वगैरे तिची तुम्ही व्हिडिओ पाहत असाल. 19 वर्षाची पोरगी आणि 4 वर्षापूर्वी एका क्लबमध्ये दारू पिताना नाचतानाचा व्हिडिओ फिरतोय सध्या. आज महाराष्ट्राचं दारू पिण्याचं सरासरी वय 14 आहे. कुठे येऊन थांबलोय आपण. आणि शहरी लोकांच्या दारू पिण्याबद्दल म्हणजे एक वेळ मी दुर्लक्ष करील, कारण त्यांचा पैसा आहे, त्यांचा माज आहे पैशाचा. पण गरीब माणसं जे मरतायत आज दारूने त्याचं काय करायचं. आज अवैध दारूचं काय करायचं. आणि म्हणून दारूच्या आणि व्यसनाच्या प्रश्नावर तुमच्यापैकी कोणी जर काम केलं तर ते मला खूप आवडेल. चौथा विषय मला जो अस्वस्थ करणारा वाटतो पिढ्यापराई जाणेमधला, तो स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये किमान 50 लाख माणसं दरवर्षी घर सोडून स्थलांतर करतात. त्याच्यामध्ये ऊसतोडी कामगार आहेत, वीटभट्टी मजूर आहे, बांधकाम मजूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी भागातून नागरी भागात होणारं स्थलांतर आहे, पारधी आहेत, या सगळ्या प्रकारच्या आणि भटके विमुक्तता आहेतच त्याच्यामध्ये. या स्थलांतरित मजुरांसाठी कोणतेच कायदे आजही पुरेसे नाही. भारतामध्ये 14 कोटी लोक स्थलांतर करतात. कोरोनामध्ये आपण ते सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की पिढ्यापराई जाणेरे म्हणजे या भावनिकतेबरोबर आपल्याला ही कृतीची जोड जर देता आली, तुमच्यापैकी काही जणांनी जर स्थलांतरित मजुरांसाठी काम करायचं ठरवलं की शहरामध्ये जे वीटभट्टीवर मजूर येतात, ऊसतोडीचे मजूर येतात, बांधकामाचे मजूर येतात, यांच्यासाठी जर तुम्ही काही करू शकलात, पॉलिसी म्हणून काही मुद्दे तुम्ही करू शकलात तर ते एक महत्त्वाचं ठरेल. 5वा महत्त्वाचा मुद्दा जो मला काम करण्यासारखा वाटतो तो भटक्या विमुक्तांचा वाटतं. मला अस्वस्थ करणारा जो विषय आहे तो भटक्या विमुक्तांचा आहे की आजही महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या 1.25 कोटीपेक्षा जास्त आहे. 47 जाती आहेत त्यांच्या. पण आजही अनेक जातींमध्ये शिक्षण अतिशय कमी आहे. आजही पालावर राहणारी माणसं आहेत. पण यांच्या प्रश्नांवर कधीच फारशी चर्चा होत नाही. आणि म्हणून भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर जर तुमच्यापैकी कोणी काम करू शकलं तर मला ते नक्कीच आवडेल. आदिवासींचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये आता पेसा कायदा आल्यामुळं त्याच्यात काम करणं तसं सोपं झालं आहे. आणि म्हणून पेसा कायद्याचा आधार घेऊन आपण जर आदिवासींमध्ये काम करू शकलो तर ते एक महत्त्वाचं काम ठरेल. स्त्रियांच्या संदर्भात ज्यांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी मला 2-3 विषय महत्त्वाचे वाटतात. एक तर बालविवाहाचा जो प्रश्न आहे महाराष्ट्रातला, या बालविवाहाच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे. मी जबाबदारीने सांगतो की आजही महाराष्ट्रामध्ये 22% बालविवाहाचं प्रमाण आहे. 22%. अर्थात ही शासकीय आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये त्याच्यात 10 मिळवायचे म्हणजे साधारणपणे 30%च्या आसपास बालविवाह महाराष्ट्रामध्ये होतात. आता 30% बालविवाह जर महाराष्ट्रामध्ये होत असतील तर 3 लग्नातलं 1 लग्न बालविवाह आहे. कल्पना करू शकता तुम्ही. 3 लग्नातलं 1 लग्न बालविवाह आहे. पण आपण त्या प्रश्नावर बोलत नाही. याचं कारण असं की आपल्याला जी निमंत्रण येतात ती सगळी मंगल कार्यालयातली येतात, लॉनवरशी येतात. आपण तर कुठं राहिले बालविवाह. पण जेव्हा तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जाल आणि थोडंसं खरवडून पाहाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आजही महाराष्ट्रामध्ये सरासरी लग्नाचं वय हे 15 ते 17 वर्षाचं आहे. ग्रामीण भागामध्ये 14 ते 17 वर्षाचं. आणि मग ह्या ज्या मुली आहेत म्हणजे प्रश्नातून प्रश्न कसे निर्माण होतात बघा. म्हणजे 14 वर्षाची मुलगी, तिला 16व्या वर्षी मूल झालं, 17व्या वर्षी दुसरं मूल झालं, 25व्या वर्षी नवरा दारू पिऊन मेला. तर ही 25 वर्षाची मुलगी म्हटलं तर या वयात मुली लग्न पण करत नाही शहरी भागातल्या. पण तिच्या हाताला 2 मुलं आहेत ना, एक 8 वर्षाचं आणि एक 7 वर्षाचं. त्या 8 आणि 7 वर्षाचं पोरगा असल्यामुळे तिचा पुनर्विवाह होऊ शकत नाही, दुसरं लग्न तिचं होऊ शकत नाही आणि दुसरं लग्न होऊ शकत नाही. त्यामुळं शाळा कधी सोडली, 14व्या वर्षी लग्न झालं म्हणजे 8वीत तिने शाळा सोडली. तिला इंग्रजी येत नाही, कोणते कौशल्य येत नाही, टायपिंग येत नाही, कॉम्प्युटर येत नाही, तिला अधिकाऱ्यांशी कसं बोलावं ते कळत नाही, कुठं सेतू केंद्र आहे, कुठं आपल्या सरकार काहीच येत नाही. सासरचे लोक लक्ष देत नाही, माहेरचे लक्ष देत नाही, अतिशय केविलवाणी होते.
म्हणजे मुलींचं शिक्षण नाही म्हणून बालविवाह होतो म्हणून ती एकल झाल्यानंतर अधिक दुःखी होते. हे दुष्टचक्र आहे. आणि म्हणून आपल्याला जर काम करायचं असेल तर ते बालविवाहाच्या समस्येवर केलं पाहिजे. कारण आज भारतातला जो माता मृत्यूचा दर आहे हा बालविवाहामध्ये आहे. आज भारतामध्ये कुपोषण जे वाढलं आहे ते बालविवाहामध्ये आहे. आज कौटुंबिक हिंसाचार जो वाढला आहे तो बालविवाहामध्ये आहे. आरोग्याचे प्रश्न, हार्मोन चेंजचे प्रश्न बालविवाहामध्ये आहे. शालाबाह्य मुलींचा प्रश्न कुणामुळे? बालविवाहामध्ये. आणि म्हणून आपल्याला जर काम करायचं असेल तर ते बालविवाहाच्या संदर्भामध्ये केलं पाहिजे. आरोग्याचा जो प्रश्न आहे, आता आरोग्यामध्ये एक्सपर्टी लागते, तुम्ही स्वतः डॉक्टर असावं लागतं, पण तरीसुद्धा आरोग्याच्या वेगवेगळे काही जे आयाम आहेत की ज्याच्यावर आपण पण जनजागरणाचं काम करू शकतो. आज महाराष्ट्रातला मला जो बर्निंग प्रश्न वाटतो तो महागडे उपचार जे आहेत. मी स्वतः दारिद्र्याची शोधयात्रामध्ये 125 गावांमध्ये अभ्यास केला होता. तर अनेक गरीब कुटुंब पुन्हा पुन्हा दारिद्र्यात ढकलले जातात. भारतामध्ये 6 कोटी लोक परत दारिद्र्यात ढकलले जातात. का? तर औषधाचा खर्च परवडत नाही म्हणून. तर दवाखान्याचे खर्च कमी करणं, त्यांच्या नियमावल्या तयार करणं, कॉर्पोरेट हॉस्पिटल हा जो प्रकार आला आहे त्याच्याबद्दल बोलणं, किंवा सरकारी दवाखान्यांचं सक्षमीकरण, हे कशा पद्धतीने होऊ शकेल की आरोग्यामध्ये आज सरकार पैसा होतं आहे पण इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा आहे. तर तिथे काही संस्थांनी उतरणं हा एक मला महत्त्वाचा भाग वाटतो. तर असे मला एक 5-7 मुद्दे वाटतात. याच्यापेक्षाही तुमच्या मनामध्ये आणखी काही मुद्दे असतील, पण हे प्रत्येक मुद्दा महात्मा गांधींशी जोडलेला आहे. म्हणजे दारूचा मुद्दा महात्मा गांधींशी जोडलेला आहे, स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा महात्मा गांधींशी जोडलेला आहे, कामगारांचा मुद्दा गांधींशी जोडलेला आहे. तर हे सगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल मग शेतीबद्दल का बोलत नाही तुम्ही? तर शेतीबद्दलचं तर मी सुरुवातीलाच बोललो की शेतीचा प्रश्न हा सुद्धा काम करण्याचा प्रश्न आहे. पण मग आता इतके सारे प्रश्न आहेत तर मग करायचं काय? तर सुरुवात अशी करायची की तुम्हाला जो प्रश्न अपील होतो असे 2 कुठले तरी विषय निवडा. त्या विषयाचा मुळातून अभ्यास करा. जसं मी आंबेडकरांचं सांगितलं किंवा यांचं, त्या प्रश्नाचा यूट्यूबवरून पुस्तकांमधून जास्तीत जास्त अभ्यास करा. आणि तो अभ्यास केल्यानंतर, म्हणजे आता मी एकल महिलांवर काम करतो पण मी वेदकाळापासून सगळं वाचलेलं आहे की ही सतीची प्रथा कुठं आली, मग 19व्या शतकात काय प्रयत्न झाले, महात्मा फुलेंनी काय केलं, पंडित रमाबाईंनी काय केलं, हे सगळं वाचलं मी. जगामध्ये काय काय चाललं आहे एकल महिलांच्याबद्दल, इतर राज्यांच्या काय काय योजना आहेत. मी जम्मू काश्मीरपासून तर तामिळनाडूपर्यंत यूट्यूबवर आणि इकडे सगळं टाकत राहिलो की स्कीम्स फॉर विडोज इन तामिळनाडू वगैरे असं. आणि मग त्याचा अभ्यास केला, मग ते महाराष्ट्रात कसं आणता येईल. म्हणजे तुम्हाला ज्या प्रश्नात उतरायचं त्या प्रश्नामध्ये आपण मुळात गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. आता काही जण असं विचारतील की मग आम्ही तर नोकऱ्या करतो, आमचे तर कामं आहे, आम्ही कसं काय सामाजिक काम करायचं. पहिल्या टप्प्यामध्ये आपण असं करू शकता की प्रत्यक्ष महाराष्ट्र फिरून पाहायचा. म्हणजे गोपाळकृष्ण गोखलेंनी जे महात्मा गांधींना सांगितलं होतं की पहिल्यांदा हा तू देश बघ, तसं मी सुद्धा तुम्हाला असं आवाहन करेल की महाराष्ट्राचं एक पर्यटन करा. पण पर्यटन म्हणजे धार्मिक स्थळी जाणं किंवा महाबळेश्वरला जाणं असं नाही, तर एक आदिवासी भागातलं पर्यटन करा. तुम्ही आपल्या गडचिरोलीपासून सुरुवात करा, सिरोंचापासून सुरुवात करा, या वेगवेगळ्या संस्थांना भेटी देत जा, तिथले प्रश्न समजावून घ्या. मी दारिद्र्याची शोधयात्रा करताना 24 जिल्ह्यातले 126 गावं फिरलो. तर मी फक्त 2 दिवस हॉटेलमध्ये राहिलेलो. या संपूर्ण 3 महिन्यामध्ये फक्त 2 दिवस हॉटेलमध्ये राहिलो. म्हणजे इतक्या संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संस्थांमध्ये मी राहिलो आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था पाहिल्या. आणि मग प्रत्यक्ष त्या संस्था पाहून त्यांचं काम, त्यांचं ते सगळं समजावून घ्यावं असं मी तुम्हाला एक विनंती करेल की त्याच्यातून आपल्याला एक वेगळं आकलन होतं. आपण जे गृहीत धरतो तर तसं नसतं. म्हणजे मी असं गृहीत धरलं होतं की खूप उपाशी लोक असतील महाराष्ट्रामध्ये. मग मी प्रत्येकाला विचारायचो काल रात्री जेवले का, तर कुणीच मला म्हटलं नाही काल रात्री जेवलो नाही. म्हणजे माझं पहिलं गृहीत खोटं ठरलं की लोकांना आता अन्नच मिळत नाही. मग मी पुढे गेलो की अन्न मिळतं तर मग दारिद्र्य कशात आहे नेमकं. आणि म्हणून पहिला माझा सल्ला तुम्हाला राहील की तुम्ही सुट्टीच्या दिवशी आजूबाजूचा सगळा महाराष्ट्र बघा, तुमच्या जिल्ह्यातली खेडी बघा, लोकांशी बोला. आणि लोकांच्या मुलाखती म्हणजे असं त्या चॅनलसारखं नाही घ्यायच्या, तुमचं नाव काय वगैरे असं नाही. अनिल अवचट असं म्हणतात की वही पेन पण उघडायचं नाही, गरीब घाबरतात तुम्ही वही पेन उघडला की. अगदी अनौपचारिक, काय भाऊ पाऊस येतोय की नाही यंदा, काय खरं दिसत नाही शेतीचं, अशी अनौपचारिक सुरुवात करा. अशा पद्धतीने लोकांशी बोला. आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये मग त्या प्रश्नाचा अभ्यास करून शनिवार रविवार त्यासाठी द्यायचं, जे नोकरी करणारे आहेत ते. मी स्वतः एका ज्युनियर कॉलेजचा मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो, पण या काळामध्ये माझी 12 पुस्तकं आली, 4 पुस्तिका आल्या. महाराष्ट्रातली सगळी कामं मी सुट्टीत केली. एकाही मे महिन्यामध्ये मी घरी थांबलो नाही. बिहारमध्ये गेलेलो आहे, कर्नाटकमध्ये गेलेलो आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आलो किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये फिरलो. तर सुट्ट्या त्यासाठी आपण वापरल्या पाहिजेत आणि नोकरी करणाऱ्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि महात्मा गांधींसारखं उदाहरण आहे ना आपलं पुढे टाईम मॅनेजमेंटचं. हे जे कौतुक करतात ना की आम्हाला वेळच होत नाही,
तर अशा माणसांनी सामाजिक बडबडच करू नये असं मला वाटतं. तर महात्मा गांधींची यादी करून आपण किती कामं केली, ते तर म्हणायचे मला दिवसात 25 तास पाहिजेत असं महात्मा गांधी म्हणायचे. किती कामं आहेत महात्मा गांधींच्या नावावर. स्वातंत्र्यातलं आंदोलनातला सहभाग हे एकदम छोटं काम आहे महात्मा गांधींचं असं मी गमतीने म्हणेल. पण त्यांनी इतर कामांना जी गती दिली, निसर्गोपचाराला गती दिली, हिंदी भाषा प्रचाराला दिली, महिलांच्या दिली, शराबबंदीच्याला बंदी, किती विषयांना त्यांनी गती दिली चालता चालता. आणि म्हणून वेळेचं कौतुक न करता आपण जास्तीत जास्त वेळ काढला पाहिजे. तुम्हाला सांगतो, नुसता मोबाईल जरी बंद ठेवला ना, दिवसभर ऑफ ठेवला नुसता ऑफलाईन, तरी तुमच्या आयुष्यामध्ये 4-5 तासाची भर पडते, लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो वेळ आहे, हा वेळ यासाठी आपण वापरला पाहिजे. शेवटच्या 4 मिनटामध्ये मी फक्त आम्ही जे काम करतो आहे त्या कामाबद्दल आपल्याला परिचय करून देतो, याच्यामध्ये तुम्हालाही सहभागी व्हावं असं वाटला. मी एकल महिलांवर सध्या महाराष्ट्र स्तरावर काम करतो. सौ एकल महिला समिती, सौ सावित्रीबाईंचं नाव आहे, त्यांच्या नावाने आम्ही महाराष्ट्रामध्ये हे काम उभं केलेलं आहे. कोरोनामध्ये या कामाची आम्ही सुरुवात केली आणि आज राज्याच्या 100 तालुक्यात माझे कार्यकर्ते आहेत. कुठलंही फंडिंग नाही, कुठल्याही प्रकारची परदेशातून मदत येत नाही, भारतातून येत नाही. स्वतःच्या खर्चानं आमचे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रभर काम करतात. तर गडचिरोलीपासून तर अगदी सिंधुदुर्गपर्यंत हे सगळे कार्यकर्ते स्वतःच्या प्रेरणेने काम करतात. आम्ही काम करतो म्हणजे काय करतो, तर आम्ही 100 महिलांचे फॉर्म भरून घेतो. एकल महिला म्हणजे विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि लग्न न झालेल्या महिला जास्त वयाच्या. तर अशा महिलांचे आम्ही फॉर्म भरून घेतो. त्या महिलांकडे कुठली कागदपत्रं नाहीत, ती डॉक्युमेंट त्यांना आम्ही मिळवून देतो. ती डॉक्युमेंट मिळवून देणं, कारण रेशन कार्ड वगैरे भयानक प्रश्न आहे, ते तुम्ही जेव्हा त्यात उतरता तेव्हा तुमच्या लक्षात येतं. त्याच्यानंतर मग संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण, अशा योजना आम्ही त्यांना मिळवून देतो. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये आम्ही ज्या महिलांना त्यांच्या मुलांना बालसंगोपन नावाची एक योजना मिळते. मी 1 मिनटात त्या योजनेबद्दल सांगतो की तुम्हीसुद्धा तुमच्या भागात ते काम करू शकता. की एकल महिलांच्या मुलांसाठी सरकार 2250 रुपये महिन्याला देतं, वर्षाला नाही बरं का, महिन्याला. आणि 2 मुलांना देतं, म्हणजे 4500 रुपये. इतकी चांगली स्कॉलरशिप महाराष्ट्रात आज कुठंच नाही आहे. एका मुलाला जर 2 मुलांना जर 4500 रुपये मिळाले तर त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नच सुटला, म्हणजे किमान 10वीपर्यंतचा. आणि तुमचं जे अंगणवाडीचं ऑफिस असतं त्या ठिकाणी तो फॉर्म मिळतो. तर मी आपल्याला असं आवाहन करेल की कामाची सुरुवात इथपासून करा. चला की तुमच्या गल्लीतल्या मोलकरणीच्या मुलाला ही शिष्यवृत्ती मिळवून द्यायची. महाराष्ट्रामध्ये 2021 साली 16,000 मुलांना ही शिष्यवृत्ती मिळायची. आम्ही तिचा इतका प्रचार केला, आमचे खाली नंबर टाकायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज व्हायरल करायचे. आमच्या एकेका कार्यकर्त्यांनी 4-4 हजार फोन घेतलेत आत्तापर्यंत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रात ती संख्या किती आहे, 4 वर्षात 1,80,000 इतक्या मुलांना आम्ही ही शिष्यवृत्ती मिळवून दिली. 16,000हून 1,80,000पर्यंत. पण तरी माझं समाधान नाही, कारण 4 लाख मुलं आहेत महाराष्ट्रात, त्यामुळं अजून निम्मं काम व्हायचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही त्या महिलांना बचत गटामध्ये त्यांचं समावेशन करतो. त्यांनी बचत गटामध्ये जाऊन रोजगार सुरू करावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बचत गटाच्या त्यांच्यावरचे जे उमेद वगैरे यांच्याशी आम्ही करून एकल महिलांसाठी योजनांसाठी प्रयत्न करतो. प्रॉपर्टी राईट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे एकल महिलांच्या बाबतीत. मालमत्तेचा हक्क मिळत नाही, त्याबद्दल आम्ही त्यांना मदत करतो. पोटगीच्या केसेस आहेत त्याबद्दल वकिलांची मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम पुनर्विवाहाचं काम करतो आम्ही. एकल महिलेने लग्न केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण 25व्या वर्षी विधवा झाल्यानंतर 80व्या वर्षापर्यंत 55 वर्ष त्या नवऱ्याच्या नावाने काढण्यात काहीच अर्थ नाही. आणि म्हणून अगदी 50 वर्षाच्या बाईलासुद्धा मी म्हणतो की ताई लग्न करायला काय हरकत आहे, 30 वर्ष अजून तुमच्या आयुष्यात. 60 वर्षाच्या बाईला मी म्हणतो लग्न करायला काय हरकत आहे, 20 वर्ष अजून आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये काहीच चूक नाही. म्हणजे मी शिव्या पण खाल्लेल्या आहे बायकांच्या की काय तुम्हाला काय करायचं त्याच्याशी आमचा आम्ही पाहून घेऊ. पण मी म्हणतो नाही, मला सांगण्याचं समाधान मिळू द्या. तर एकल महिलांनी संसार केले पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि शेवटचा मुद्दा, विधवा प्रथाच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी त्याच्याबद्दल आम्ही काम करतो. सरकारसोबत मी डायलॉगमध्ये आहे. तर महाराष्ट्र सरकारने एक खूप चांगली भूमिका घेतली की एकल महिलांसाठी पॉलिसी आणता येते, म्हणजे एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण राज्यामध्ये येते. आणि भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे की ज्या राज्यामध्ये हे धोरण येते. मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे. 3 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल. आणि मी स्वतः 32 जिल्ह्यामध्ये फिरून महाराष्ट्राच्या प्रत्येक CEOला भेटून एकल महिलांचा सर्वे करायला त्यांच्यामार्फत केलेला आहे. तर 32 जिल्ह्यांमध्ये आज डेटा उपलब्ध आहे की कोणत्या गावामध्ये किती एकल महिला आहे. तर नंबर आज महाराष्ट्रामध्ये आपल्या हातात आला की सर्व एकल महिला किती आहेत महाराष्ट्रामध्ये. ही सगळी संख्या आज आपल्यासमोर आली. ही खूप मोठं आपली उपलब्धी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जर या कामामध्ये सहभागी होणार असाल तर मी दिवसभर आहे, आपण जरूर त्या कामामध्ये सहभागी व्हावं. पण ते बौद्धिक काम नाही, त्या बाईच्या घरी जाणं, फॉर्म भरणं, तिला दाखले मिळवून देणं,
या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे वैचारिक काम नाही, प्रत्यक्ष कृतीचं काम आहे. तर मला असं वाटतं की हे बोलून मी थांबतो. थांबताना तुम्ही आता प्रश्न विचारू शकता. ती त्याच्या पुढची जी ओळ आहे परदुःखे, तर त्या ओळीत असं म्हटले यांनी, नरसिंह मेहतांनी, की तुम्हाला अहंकार नाही झाला पाहिजे. गरिबांना मदत करताना किंवा सेवा करताना तुमच्यामध्ये अहंकार नाही आला पाहिजे. जे कृष्णमूर्ती एका लहान मुलीला घेऊन फिरायला चालले होते आणि ती मुलगी त्यांना सामाजिक प्रश्नाबद्दल प्रश्न विचारत होती, तर तेवढ्यात एक रस्त्यात दगड आला. कृष्णमूर्तीने तो दगड घेतला आणि बाजूला फेकला. पुढे गेल्यानंतर त्या मुलीनं कृष्णमूर्तींना असं विचारलं की कृष्णमूर्ती, तुम्ही तो दगड का बरं उचलून फेकला? ते म्हणे, कुठला दगड? म्हणे, तो मगाशी. ते म्हणाले, दगड ज्यावेळी मी फेकला त्याचवेळी दगड फेकण्याचा विचार पण फेकून दिला. किती सुंदर आहे बघा. आणि म्हणून आपण जेव्हा काम करतो तर त्याच्यावर आपण समाजावर उपकार करतो ही भावना आपल्या मनामध्ये नाही आली पाहिजे. हे सामाजिक कामातलं सगळ्यात भरणे. तर एवढं मी केलं यार, ते लोक आता विचारत पण नाही, नमस्कार पण करत नाही, बरोबर आहे की नाही? तर त्या भावनेने जर करायचं असेल तर करा. ज्या दिवशी मी पूर्ण वेळ कार्यकर्ता झालो त्या दिवशी स्वतःला बजावलं, हे तुला आवड आहे म्हणून तू उतरलेलं आहे. उद्या एखाद्या बाईला मी पेन्शन मिळवून दिलं आणि तिने उद्या रस्त्यावर जाताना दार लावून घेतलं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही त्याच्याबद्दल. याचं कारण ती माझी गरज आहे, त्या बाईची गरज नाही ती, बरोबर आहे की नाही? तर अहंकार विसरून, निरपेक्षता विसरून, मा फलेषु कदाचन असं विसरून जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की आपण नक्कीच या कामाला करू. आणि म्हणून आमचे विकास झाडे आणि भारतीताई एवढे कष्ट घेत आहेत, तर ही फक्त एक बौद्धिक खाज म्हणून या कार्यशाळेला आपण येऊ नये. इथून गेल्यानंतर मी गांधी वाचेल, अभ्यास करील, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करेन, प्रत्यक्ष कामामध्ये उतरेल. ही प्रेरणा जर घेऊन बसलो तरच हे 3 दिवसाचं शिबिर कारणी लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. आपण प्रश्न विचारू शकता. हां, 10. नमस्कार, मी मंगेश जळगावून आलो आहे. माझ्यासोबत माझे पार्टनर पण आहे भाग्यश्री, जी आमच्या ग्रामीण भागामध्ये महिलांसोबत काम करते, महिला बचत गटाला घेऊन. आणि मी शिक्षक आहे, नई तालीमला घेऊन मी जळगावमध्ये काम करतो आहे. तर माझ्या पार्टनरचा एक प्रश्न आहे जो आम्हाला दोघांना पण फेस होतो आहे, की महिला बचत गटात जेव्हा आपण काम करतो आणि आपण विचार करतो की आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम झाल्या पाहिजे, तर महिलांना, ग्रामीण भागातल्या महिलांना टिकून ठेवणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांना सोबत घेऊन काम करणं, ही आमच्या सध्या तरी आम्हाला ही गोष्ट खूप कठीण जाते. तर यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर काय केलं आतापर्यंत, तो एक अनुभव, आणि आम्ही काय केलं पाहिजे? बरोबर. मला असं वाटतं की हॅलो येतो. हां, तर रोजगारासाठी बचत गट काय होऊन राहिले की आज बचत गट म्हणजे पैसे घेणं आणि पैसे वापरणं आणि पैसे जमा करणं असंच बचत गटाचं होऊन राहिले. तर आपण त्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहित केलं पाहिजे. आता आपल्याकडे व्यवसाय म्हणजे खूप मोठी कल्पना आहे, असं वाटतं बुवा डायरेक्ट त्यांनी टाटा बिर्लासारखा एखादा उद्योग टाकला पाहिजे काय. तर छोटे छोटे जे उद्योग आहेत ना त्याचं एक्सपोजर आपण दिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या बचत गटांचा मी अभ्यास केलेला आहे. तर 30,000 20,000मध्ये एक व्यवसाय होऊ शकतो. माझ्या स्वतःच्या तालुक्यामध्ये मी 48 व्यवसाय सुरू केले एकल महिलांचे, पण ते इतके छोटे आहेत की बुके बनवणं, मंगल कार्यालयांना अक्षता द्यायच्या, त्या अक्षता छोट्या छोट्या पिशवीमध्ये पॅक करणं, किंवा चहाची गाडी लावणं, शेळीपालन करणं, मसाले तयार करून विकणं. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे व्यवसाय आम्ही दिले आणि 30,000 रुपयामध्ये 40,000 रुपयामध्ये एक व्यवसाय बायकांचा सुरू झाला. तर त्या महिलेला आपण त्यासाठी तयार केलं पाहिजे आणि तिच्या मनातल्या ज्या शंका आहेत व्यवसाय सुरू करण्यातल्या त्या काढल्या पाहिजेत. तिचा मार्केटिंगचा मुद्दा बरोबर आहे ना, ती म्हणते मी तयार केल्यावर विकू कुठं, तर ते विकण्याबद्दल त्यांना आत्मविश्वास दिला पाहिजे. आणि पहिल्या टप्प्यात आपण ट्रेडिंगला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे मोठ्या दुकानातून तुम्ही काहीतरी आणा आणि छोट्या गल्ली तुमच्या गावामध्ये विका, असं जर ट्रेडिंगचं केलं तर त्यात रिस्क पण नाही. आता छोट्या गावात साड्या मिळत नाहीत समजा, तर चांगल्या साड्या किंवा महिलांच्या अंडर गार्मेंट्स महिलांना शहरात जात नाहीत, तर तिथे आणून विकणं, किंवा लहान मुलांचे कपडे वाढदिवसाला वगैरे द्यायचे असतील तर अशा छोट्या वस्तू ज्या आहेत तर त्या सॅनिटरी नॅपकिन तर हे महिलांकडे विकायला ठेवायचे. त्याच्यामध्ये महिलांना चांगलं परकर विकण्याचा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे व्यवसाय करणं. आणि भारतीय मन हे नोकरीचं मन आहे, लक्षात घ्या, की तुम्ही काम द्या मी काम करतो अशा टाईपचं काम आहे. आम्ही सुद्धा नोकरीच केली ना, आपण कुठे व्यवसाय केले. म्हणजे सुरक्षितता हा आपला स्वभाव आहे आणि म्हणून त्या महिलांना सारखं प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं हे काम केलं पाहिजे. अभिषेक नागपुर. सर एक बात पूछना था, एकल महिला का लेजिस्लेटिव डेफिनेशन क्या है? मैं इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि अक्सर ऐसे होता है कि वाइफ काम कर रही है, हस्बैंड ड्रंकर्ड है, नौकरी छूट जाती है या नौकरी करना नहीं चाहता है और वो वाइफ अकेले ही पूरे घर बार को संभाल रही है. दुर्दैव बरोबर आहे की नाही, कारण त्याच संसार चालवत असतात.
किंवा आज खेड्यामध्ये बायका मजुरीला जाऊन पत्ते खेळत बसणारे जे नवरे आहेत त्या बायकांना एकल म्हटलं पाहिजे, कारण आपल्या समाजामध्ये दुर्दैवाने तसंच आहे. पण आज त्याची व्याख्या फक्त विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि 35 वर्षाच्या पुढे ज्या महिला लग्न करत नाहीत किंवा दिव्यांग आहेत आणि ट्रान्सजेंडरमधले ज्या महिला आहेत यांनाच फक्त एकल म्हटलं जातं. जिच्या कागदोपत्री नवरा आहे किंवा ती नवऱ्याजवळ राहते अशा स्त्रीला दुर्दैवाने आपण एकल म्हणत नाही, पण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे हे मला मान्य आहे. पण ते समजा नवऱ्याशी भांडण झालं, ती गावाकडे माहेरी राहायला गेली तर ती येते नाही याच्यामध्ये, कारण नवरा आहे पण ती कोर्टात गेलेली नाही, ती येते. पण नवऱ्यासोबत राहत असेल तर तिला आपण एकल म्हणत नाही. असं आणखी मी मूळचा चंद्रपूर जिल्हा चिमूर तालुक्यातील आहे. सध्या मी इथे मिशन समृद्धीमध्ये काम करतो, सेवाग्रामला राहतो. तर माझा प्रश्न असा आहे, सध्याच्या घडीला मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर खूप मोठा प्रश्न म्हणजे दारू. तर त्यामुळे इतकं संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे. तर ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातो आहे तर कमीत कमी 60% तरी लोक त्या आहारी गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही जे सांगितलं की 14 वर्ष वयोगट, तर ते अतियोग्य आहे. माझ्याच गावचा मूळ हा प्रॉब्लेम आहे. तर मलासुद्धा ते माझ्या गावात पण ते काम करायचं आहे. तर त्या अनुषंगाने 4-4, 5-5 अशा भट्ट्या सुरू झालेल्या आहेत. तर ते बंद करायला मी मागच्या 6 महिन्यापासून प्रयत्न करतो आहे, पण तिथे यश येऊन नाही राहिलं. तर ते निश्चितपणे कसं करता येईल की ज्या सहयोगाने दारूबंदी माझ्याच गावात नाही तर मी जिथे जिथे काम करतो की त्या आजूबाजूच्या परिसरात पण ते सोडवता येईल. खरं आहे ते. दारूची लढाई, भावाची लढाई लढतोय अशा भावनेनंच ती लढाई लढावी लागते. फक्त दारूच्या लढाईने एक होतं की दारूचं प्रमाण कमी होतं, फक्त तुमच्या ह्या प्रयत्नाने दारू बंद होत नाही. तर एक गोष्ट फक्त त्याच्यातली काळजी अशी घ्यायची की व्यक्तिगत एनिमिटी होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायचा. म्हणजे आपण स्वतः पुढं यायचं नाही, किंवा तुम्ही एकटे लढताय आणि दारूवाल्याचं तुमचं व्यक्तिगत भांडण झालं या लेवलला ते झालं नाही पाहिजे. त्या गावाला जर ती गरज वाटत नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये आपण गावातल्या महिला की ज्या खरोखर त्यांनी व्यथित आहेत, गावातले सरपंच, पुढारी, पोलीस पाटील किंवा काही सामाजिक कार्यकर्ते यांना सारखं एकत्र करून सुरुवातीला एक्साईजला पोलिसांना निवेदनं देणं किंवा त्यांचे जे वरचे आहेत SP वगैरे यांच्यापर्यंत देणं, या प्रकारे काम केलं पाहिजे. प्रत्यक्ष भट्टीवर वगैरे कधी जाऊ नये. याचं कारण असं की ते गुन्हे टाकणं वगैरे अशा पद्धतीचे हे करतात. रस्ता रोको करणं, उपोषण करणं गावाला घेऊन, अशा टाईपचं आपण काम केलं पाहिजे. आणि त्याचवेळी दुसरीकडं प्रबोधनाचं पण काम करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो की दारूबंद एवढंच म्हणत जातो, पण दारू का वाईट आहे तर दारूला बदनाम करण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे गावामध्ये समजा निवडणूक आली तर दारूवाल्यांना निवडणुकीत तिकीट देऊ नका, मतं देऊ नका, यांना प्रतिष्ठा देऊ नका, कुठं देवस्थानावर घेऊ नका, अशा टाईपचं काम करणं. आणि व्यसनाचे तोटेसारखे शाळांमध्ये जाऊन सांगणं, हे काम करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे ॲडिक्ट झालेत, म्हणजे भारतीताई जे व्यसनमुक्ती केंद्र चालवतात, तर अशा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जे शेवटच्या टोकाचे आहे त्यांना ॲडमिट केलं पाहिजे. म्हणजे ज्यांचे ॲडिक्शन झाले, तर असं 3-4 पातळीवर दारूचं काम करावं लागतं. पण समूह एकत्र करणं हा त्यातला मुद्दा आहे, व्यक्तिगत लढाई करायची नाही. ताने, तुम्ही जे काही काम करतात प्रशासकीय यंत्रणेसोबतही तुमचं नियोजन सुरू आहे. मी एक तुमचं ऑनलाईन विषय दरम्यान तुमचं ऐकलं. माझी एक विनंती अशी होती की बरेचदा असं होतं की लोकप्रतिनिधी म्हणजे बरेचसे बचत गट हे आजकाल असं झालेलं की एक मतदार तयार व्हावे म्हणून आमदार खासदारांनी किंवा इतरही लोकप्रतिनिधी बचत गट तयार केलेले आहेत वेगवेगळे. आणि जेव्हा अशा सरकारी योजनांचा लाभ द्यायचा असतो महापालिका नगरपालिकांच्या माध्यमातून, त्यावेळेला काय होतं की जे बचत गट या आमदार लोकप्रतिनिधीशी अटॅच आहे, प्राधान्यानं त्याच बचत गटांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यांना लाभ दिला जातो. आणि जे बचत गट कोणत्याही लोकप्रतिनिधीशी किंवा एखाद्या गावातल्या महिलांनी तयार केले जे लोकप्रतिनिधी संबंधित नाही, त्यांना मात्र लाभ मिळत नाही किंवा बरेचदा त्यांना बऱ्याच अडचणी जातात, त्यांच्यापर्यंत त्या योजनाही पोहोचत नाही. असा एक माझा अनुभव आहे. त्यामुळे मला असं विनंती होती वरिष्ठांपर्यंत ते विषय नेले द्यायचे. ते बचत गटाचे तसे प्रमुख असतात. तर राजकीय लोकांच्या दडपणाला जर खालची यंत्रणा बळी पडत असेल तर आपण वरच्या यंत्रणेच्या सारखी ती गोष्ट लक्षात आणून देणं किंवा आक्रमक भूमिका घेणं अशा पद्धतीला. कारण समजा आता मुंबईला प्रदर्शनाला पाठवायचे, त्याच बचत गटांना पाठवत असेल तर ते लक्षात आणून दिलं पाहिजे. कारण त्यांच्यावरून गाईडलाईन अशा आहेत की दरवी नवे बचत गट पाठवा. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ते लक्षात आणून देणं किंवा मुंबईच्या ऑफिसला मेल करणं, कारण ते लोक खूप चांगले आहेत वरचे जे आहेत ना, त्यांना काही या क्षुद्र गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो, तर त्यांच्या ते लक्षात आणून दिलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं आपण बायकांचे व्यवसाय सुरू करायला आपल्याला कोणी अडवलं आहे ते काम करत राहू. मी जालन्यावरून आलो आहे.
हां. माझा प्रश्न असा आहे की आत्ता ज्या संस्था एकल महिलांच्या याला घेऊन काम करतायत आणि तुम्ही पण काम करतायत, संस्था असो की जी माणसं काम करतायत, त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान काय आहे आत्ता, हा पहिला प्रश्न. आणि त्याचबरोबर तुम्ही एवढं काम करतायत त्यालाच धरून त्या प्रश्नावरती काम करत असताना तुमच्या आयुष्यातला प्रेरणादायी एखादा प्रसंग जो एकल महिलाच्या संदर्भात होता, असा एक. थँक्यू. या महिलांचे रोजगार कसे सुरू करायचे हे मोठं चॅलेंज आहे. कारण या महिलांच्या हाताला काम कसं मिळवून द्यायचं हा एक त्यातला मुद्दा आहे. आणि महिलांच्या आयुष्यातले प्रेरणादायक अनुभव जे असतात की समजा एखाद्या महिलेचा एखादा प्रश्न सुटला, म्हणजे समजा बालसंगोपनचे पैसे जमा झाल्यानंतर एखाद्या बाईचा जो फोन येतो तर त्याने हे खूप मोठं समाधान मिळून जातं की साला काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं. किंवा पुनर्विवाह झालेली एखादी मुलगी असते तिच्याबद्दलचं एक होतं. किंवा आता एक आमच्याकडे एक अशी एक मुलगी होती की तिला सासराच त्रास द्यायचा, म्हणजे तिला लैंगिक मागणी तिच्याकडे करायचा सुनेकडं, म्हणजे ज्या विधवा सून आहे त्या विधवा सुनेकडे ते बघायचं. तर ती इतकी त्रासली होती तर आम्ही तिला ते सगळ्यातून काढून तिचं पुन्हा लग्न करून दिलं त्या बाईचं, त्या मुलीचं. तर ती जेव्हा भेटली आनंदात नवऱ्याबरोबर तेव्हा तो मला असे समाधानाचं क्षण वाटलं की चला आपण याच्यातून बाहेर काढू शकलो. तर असे जे काही छोटे छोटे मुद्दे असतात त्याच्यातून ते होऊ शकतं. ठीक आहे, 1-2 मिनिट राहिले फक्त. शेवटचा प्रश्न असेल तर हां. येस. हां. हॅलो सर, नमस्कार. माझं नाव अनिकेत लिखार आहे आणि मी नागपूरहून आलो आहे. माझा प्रश्न नाही आहे, मला फक्त तुमचं मत घ्यायचं आहे की म्हणजे आपल्या मानवी मनाला जेव्हा आपण शिक्षण घेतो तर चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या दोन्ही फरक समजतात की कुठली गोष्ट आणि चांगली गोष्ट. एकंदरीत सध्याचं तुम्ही वातावरण बघता, कालच बातमी आली की शिर्डीतून 700 किलो पेढे नष्ट झाले, राम मंदिरात चोरी झाली आहे. त्यानंतर मी स्वतः कामाख्या मंदिरात गेलो तर तिथे माझी 500 रुपयाने फसवणूक झाली दर्शनाच्या नावाखाली. म्हणजे एकंदरीत उदाहरणार्थ भेसळ जी होत आहे, बियाण्यात प्रश्न काय प्रश्न माझं प्रश्न हे आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये चुकीच्या पद्धतीनेच माणूस का तिकडे जातोय. म्हणजे माणसाला हे कळत नाही की आपण चांगलं काम करावं की वाईट काम करावं. मग त्याला बरीच कारणं आहे ना. त्याला एकूणच तुमचं शिक्षण त्या पद्धतीचं तुम्हाला विचार करायला शिकवत नाही, किंबहुना आपल्याला त्या प्रकारचं समाजमन त्या प्रकारचं नाही. तर मी समारोप करतो. एक समारोपात 1च मिनटात करतो. अनिल अवचट यांचं एक पुस्तक आहे स्वतःविषयी नावाचं. तर त्या पुस्तकातलं एकच मिनटाचा प्रसंग सांगतो की अनिल अवचटांची मुलगी लहानपणी घरी पेपर यायचा आणि ती पेपर वाचायला शिकली होती. 6 वर्षाची मुलगी पेपर वाचायला शिकली आणि एक दिवस ती पेपर वाचता वाचता एकदम उठली आणि पायात स्लीपर घातली. त्या रस्त्यावर वाहतूक होती. त्या अनिल अवचट पटकन जाऊन तिला धरून आले. म्हणे कुठं चालली तू? ती म्हणे त्या दादाला शोधायला चालले. तर अनिल अवचट म्हणजे कुठला दादा? तर ते हरवले आहे वगैरे पेपरमध्ये येतात ना मुलाचे फोटो. तर त्या मुलीनं ते हरवले आहे फोटो पाहिला आणि ती लगेच म्हटली की ह्या दादा आता पुण्यासारख्या मोठ्या महानगरात ती 6 वर्षाची पूर्वी त्याला कुठं शोधणार होती. पण मला त्यातलं काय आवडतं, पिढ पराई जाने रे, ही जी उत्स्फूर्तता आहे ना, ती उत्स्फूर्तता आपल्या जगण्यात पाहिजे यार. की मी ते शोधू शकेल की नाही, तो दादा मला सापडेल की नाही याच्याशी तिला काहीच घेणं नाही. तो प्रश्न मी दूर करू शकेल की नाही याच्याशी तिला काहीच घेणं नाही. पण मला दुःख झालं आहे ना, लगेच मी त्याला मदत करायला जाईल. मला असं वाटतं की ही उत्स्फूर्तता आपल्यामध्ये येणं म्हणजे खऱ्या अर्थानं पिढ पराई जानेरे आहे असं मला वाटतं. आणि म्हणून प्रसंग खूप छोटा आहे पण तो प्रसंग तुम्हाला त्या अर्थानं दिशा देतो. पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला पाहिल्यानंतर एखादा माणूस जेव्हा उडी मारतो तो जो क्षण आहे त्याच्या आयुष्यातला तो बाबा आमटे होण्याचा असतो, तो महात्मा गांधी होण्याचा क्षण असतो. की त्या क्षणी तो काहीच विचार करत नाही मी त्याला वाचू शकणार आहे का, मीच त्याच्याबरोबर बुडणार आहे. त्या आपल्या आतल्या आवाजाला गांधींच्या भाषेत प्रतिसाद देणं म्हणजे पिढ पराई जानेरे आहे. इतकंच बोलून थांबतो.